सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, या क्षणाची मोठी बातमी ती म्हणजे मध्य रेल्वेवर मोठा अपघात झालेला आहे। लोकलमधून 8 ते 10 प्रवासी पडलेत। 4 जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय। मृत्यू प्रवासी कसारा सीएसएमटी लोकल मधील होते। मृतक आणि दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यानची ही घटना आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, या क्षणाची मोठी बातमी समोर येते। मध्य रेल्वेवर मोठा अपघात झालाय। लोकलमधून 8 ते 10 प्रवासी पडलेत। 4 जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर हे जे प्रवासी आहेत ते कसारा सीएसएमटी लोकल मधले होते। तर दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यानची ही घटना आहे। त्यामुळे आता या घटनेनंतर संताप व्यक्त होताना दिसतोय। मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ सकाळी 9:30 सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली आहे। 2 लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले आणि त्यामुळे 8 ते 10 प्रवासी खाली पडले आणि त्यातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। एकूण 14 लोक जखमी झाले होते। त्यापैकी 5 जण मृत पावले आहेत। 2 फास्ट लोकल एकमेकाला क्रॉस होत होतात। ते दरवाजात लटकलेले लोक होते। ते एकमेकाला घासून पडलेले आहेत आणि त्यामुळे दुर्घटना घडली। बॉम्बे का लोकल ट्रेन का जो प्रॉब्लम है ये रेलवे के संज्ञान में है। रेलवे इस पर कार्य कर रहा है, लेकिन जो प्रॉब्लम है और जो समय है उसमें थोड़ा ज़्यादा लग रहा है। ये मैं मानता हूँ। यात्रियों को भी समझाने का प्रयास करते हैं, इस तरह से जान जोखिम में डाल करके न चलें। ट्रेनें बढ़ाई जा रही हैं और ये भी प्रयास किया जा रहा है कि आने वाले समय में, जैसा मंत्री महोदय ने कहा है कि ये सारे दरवाजे बंद करने वाले ट्रेनें चलेंगी। सर, समय आज लगेगा, आज भी कितने लोगों की मौत हुई है, इसमें कितने लोग घायल? अभी चार के बारे में पता चला है, 4 की मौत हो गई है। गजबजलेली नाही, प्रचंड गर्दी आणि त्या प्रचंड गर्दीमध्ये त्यांच्या लागणाऱ्या ज्या फेऱ्या आहेत, या लोकल सुविधा आहेत त्या मिळत नाही। त्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे, त्यासाठी टायमिंग बदलले पाहिजे, त्याच्यासाठी रेल्वे पुरवल्या पाहिजे, म्हणजे डबेचं 12 डबे ते 15 डबे 14 डबे वाढवले पाहिजे। मी तुम्हाला पुन्हा सांगतो की रेल्वेची परिस्थिती खूप वाईट आहे। आपल्या मुंबई रेल्वेकडनं फक्त पैसे जमा करायचे काम केलं जातं, त्याच्या व्यतिरिक्त लोकांना काही सुविधा दिली जात नाही आणि मग अशा घटना घडतात आणि अनेक लोकांना जीव द्यावे लागतात। आज एवढी मोठी घटना घडली आहे म्हणून तुम्ही सगळे आलात, नाहीतर रोज 1-2 लोक रेल्वेमध्ये पडून त्यांचा मृत्यू होत असतो। तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की रोज कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये अशी घटना घडते, त्यांच्या घरातला माणूस जातो आणि याला जबाबदार रेल्वे आहे। पण लोकांचा नाईलाज आहे, त्यांना रोज कामाला मुंबईला यावं लागतं, नाही तर घर चालणार नाही आणि त्यांच्या त्याच कमजोरीचा फायदा रेल्वे प्रशासन घेते। हे कुठे जाणार, हे रेल्वेला येणारच आहे। आज सकाळीच एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। मी आता मुंब्रा स्टेशनला आहे। मुंब्रा स्टेशनच्या अंतर्गत ज्या वेळेस डोंबिवली स्टेशनवरून जी गाडी सुटलेली होती, म्हणजे ती गाडी जी होती ती 8:01 कसारा ते सीएसटी होती। ही जी गाडी सुटल्यानंतर ती मुंब्रा स्टेशनमध्ये दाखल झाली आणि मुंब्रा स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर तिकडून एक सीएसटीच्या मार्गाने एक जी पुष्पक एक्सप्रेस येत होती। या दरम्यान दोन्ही गाड्यांच्या मध्ये एक मोठी टक्कर झाली आणि टक्कर झाल्यानंतर दोन्ही आपण पाहू शकता की ट्रॅक जे आहेत, ट्रॅक अगदी जवळ आहेत आणि या दरम्यान ह्याच ठिकाणी थोडा अंतरावर पुढे ती घटना घडली आणि घडल्यानंतर फास्ट ट्रॅकच्या अंतर्गत जे प्रवासी होते त्यांच्या पडून मृत्यू झालेला आहे। आता ही अशी माहिती मिळते की 5 लोक जे आहेत, 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे। कळवा रुग्णालय, त्यानंतर ठाणे जिल्हा रुग्णालय येथे आता जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। ही जी घटना आहे, या घटनेच्या अंतर्गत कुठेतरी रेल्वे प्रशासनाने जे खबरदारी घ्यायला पाहिजे की 2 ट्रॅकमध्ये किंवा ज्या पद्धतीने आता हा जो प्रसंग झालेला आहे, असे वारंवार प्रसंग होऊ नये याकरता कशा प्रकारे दक्षता घेतली पाहिजे, हा प्रश्न इथं अनुत्तरित ठरतोय। एकंदरीत आज आपण पाहू शकता की मुंब्रामध्ये ही घटना घडल्यानंतर जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेले आहे। मुंब्रा स्टेशनच्या 4 नंबर प्लॅटफॉर्मवर मी आता येथे आहे। 4 नंबरवरून काही जे ज्या आहेत गाड्या वगैरे त्या अद्याप तरी थोड्याशा बंद केलेल्या आहेत, परंतु ज्या पद्धतीने इथे पोलिसांचा एक मोठा फौजफाटा इथे दिसतो आहे। किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंब्रा। मुंब्रा स्टेशन जवळ जो कव आहे त्यात दोन्ही ट्रेन आजूबाजूने पास झाल्या आणि एकमेकांच्या बॅगा, अक्षरशः बॅगा लागून प्रवासी खाली पडले आणि आज मृत्युमुखी पडले। तर ह्याचं हेच आहे
की आज येणाऱ्या ट्रेन आहेत, ज्या उपनगरीय मार्गावर ज्या चालणाऱ्या ट्रेन आहेत, त्या प्रवाशांनी गच्च भरून असतात. अक्षरशः ट्रेनमध्ये चढायला मिळत नाही, लटकून प्रवास करावा लागतो आणि परिणामस्वरूपी जर अशा काही ठिकाणं असतील, तिथे मग प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. बऱ्याच वेळा आम्ही प्रवासी संघटना म्हणून सातत्याने मागण्या वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो, की उपाययोजना कराव्यात म्हणून आम्ही मागणी करत असून लक्ष देत नाही. बऱ्याचशा ठिकाणी तर आम्हाला व्यवस्थित सुविधा सुद्धा मिळत नाही. आम्ही प्रवासी संघटना अमुक स्टेशनला ब्रिज हवा, शौचालय हवं, बसायला हवं, पाणपोई हवी, या सगळ्या मांडत असतो, परंतु प्रशासन लक्ष देत नाही आणि अपघातांकडेही या सुरक्षेच्या दृष्टीनेही प्रशासन लक्ष देताना दिसत नाही. आणि मला असं वाटतं की जर प्रशासन अशाच पद्धतीने या सगळ्या प्रवाशांकडे बघत असेल तर येणाऱ्या काळात एक मोठं आंदोलन या प्रशासनाविरुद्ध उभं राहू शकतं. रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की जर प्रशासनाने लक्ष दिलं तर एक भविष्यात मोठं आंदोलन छेडण्यात येईल. परंतु ठाणे जिल्ह्यातून एक मोठा महसूल हा रेल्वेला जात असताना सर्वसामान्य लोकांची काळजी करणार की नाही सरकार, हाच प्रश्न इथं अनुत्तरित ठरतोय. किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंब्रा. याच्यामध्ये आतापर्यंत 14 लोक जे एफेक्टेड आहेत, याच्यामधले 4 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि बाकीचे लोक हॉस्पिटलला आहेत. यांच्यावरती औषध उपचार चालू आहे. त्याच्यामध्ये 2 जण ज्युपिटर हॉस्पिटलला आहेत आणि शासनाने या संदर्भातली गंभीर दखल घेऊन टेक्निकल स्नॅगमुळे झालंय की या गोष्टीची घटना कशामुळे घडली याची माहिती घेतली जाते. पीक आवर्स में जो कुछ ट्रेन थे हमारे उसको एसी में आपने कर दिया। या मेरी तो सीधा अपील है, या तो आप सभी लोकल को एसी कर दो या तो आप एसी को बंद कर दो। द रीजन इज इसमें जो फर्स्ट क्लास वाला भी मर रहा है, एसी वाला भी मर रहा है, सबकी जो है प्रॉब्लम है। और सबसे ज्यादा जो कॉमन पीपल है, जो कॉमन पीपल सफरिंग जिसको बोलते हैं, वो यही है क्योंकि 80% जो ट्रैवलर्स हैं वो कॉमन है। 20% के लिए आप 80% लोगों को प्रॉब्लम में डाल रहे हो। तो आप या तो पूरा सारा ट्रेन को जो है एसी कर दो और नॉर्मल फेयर मिनिमल फेयर कर दो, या तो आप ये कर दो, ये अपघात होने से बच जाएगा।